ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी 10 यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने 10चाच पत्ता कापलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यात देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात. ते आज ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असं मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती. कोकाटेंना शिक्षा झाली आहे, कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं 2 वर्षाची 95ची केस. मध्ये त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे की काय? मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही, त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही. त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही, कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे. त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं. राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण होईल का असं वाटतं? धनंजय मुंडेचा एकीकडे अजित पवार राजीनामा घेत नाही, एवढं सगळं होणं आणि कोकाटेंचा प्रश्न एक त्याच्यामध्ये आहे की ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते, त्यांचे विरोधक, वर्तमानपत्र, काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत. त्याच्यामुळे हा 2 वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्या दिवशी ती FIR मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजाने इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही. मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय 200 कोटी उचलले असा एक आरोप होतोय. पण असं सिद्ध झालं पाहिजे ना. अंजली दमानिया वारंवार आरोप करतात, ते करू द्या ना. त्यांनी असणारं तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत? प्रॉपर असणारं प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात. त्याच्यामुळे असणारं तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका. सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे, कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला. तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही किंवा चॅनलला कुठल्याही दिलेला नाही. तुम्ही असणारा हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही? आणि जसं कोकाटेंना कोर्टाने असताना सजा दिली ती सिस्टम का नाही फॉलो करत? अंजली दमानिया यांनी आतापर्यंत आरोप केले, मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ते टिकले नाही. मग हे आरोप कुठल्या बेसवर करतायत? माझं म्हणणं असं आहे की त्यांनी उलटा त्यांच्यावरती असणारा मानहानीचा दावा केला पाहिजे. साहेब